महाराष्ट्रात वादळी पावसाची तीव्रता वाढली. पुढील 24 तासांत अत्यंत धोक्याचे. संपूर्ण महाराष्ट्रात इमर्जन्सी. आज भल्या पहाटेच मोबाईलवर थेट मुंबई मंत्रालयातून प्रत्येकाला मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे. कारण आजचा दिवस हा सगळ्यात धोकादायक आहे. गेल्या 25 वर्षात जे झालं नव्हतं ते आज होणार. या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका, कारण महाराष्ट्रावर आज दुहेरी संकट आहे. कारण आज अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणाहून 2 कमी दाबाचे पट्टे सक्रिय झालेत, की ज्यामुळे 20 जिल्ह्यांत अक्षरशः हाहाकार उडणार आहे. आज सकाळपासूनच गारांचा पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तर काही ठिकाणी वीज पडल्याच्या बातम्या येत आहेत. पण आता आजची रात्र आणि उद्या दुपारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आलेली आहे. कारण महाराष्ट्रावर आज 2 कमी दाबाचे पट्टे धडकणार असल्याने हवामान विभागाची एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये राज्यातील जनतेला 5 सूचना देण्यात आल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी सांगितली आहे. त्यामुळे ही बातमी गांभीर्याने घेणे खूप गरजेचे आहे. पहा, गेले 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. काही लोक म्हणतील की काय एवढा कुठे पाऊस येतोय, पण लक्षात घ्या, आज सकाळीच जवळपास 13 जिल्ह्यांत ठिकठिकाणी गारांचा पाऊस पडला. तर पंढरपूर आणि सोलापूरमध्ये इतक्या भयानक विजा पडल्यात की अचानक मोठं नुकसान झालंय. काल रात्री तर एकाच गावात 5 ठिकाणी वीज पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पहा, कालची परिस्थिती हा फक्त ट्रेलर होता, पण खरा पिक्चर आजपासून सुरू होतोय. पुढचे 24 तास हे अत्यंत धोकादायक आहेत, ज्यामुळे 20 जिल्ह्यांची एक यादी देण्यात आलेली आहे. यासोबत 5 सूचना प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला देण्यात आल्या, कारण की संपूर्ण महाराष्ट्रात आता इमर्जन्सी आलेली आहे. इमर्जन्सी याचा अर्थ होतो आणीबाणी, आणि ही खरी परिस्थिती आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे ताबडतोब पाहून घ्या, कारण की 20 जिल्ह्यामध्ये तर मोठा तांडव होणारच आहे, पण उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्येही हवामान आपले अक्राळ विक्राळ रूप दाखवणार आहे. आज साधारणपणे सायंकाळी हळूहळू वातावरणामध्ये बदल होणार आहे. हा बदल इतका वेगवान असेल की काही क्षणात पांढरे ढग जे आहेत ते काळे पडणार, आणि त्यानंतर त्याच्यातून हळूहळू पाण्याचे थेंब पडायला सुरुवात होईल, आणि पुढल्या 3 मिनिटांमध्ये गारांचे गोळे पडणार, आणि त्यानंतर येणार सोसाट्याचा वारा. कारण की दोन्ही समुद्रांतून, म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र, या दोन्ही समुद्रांतून कमी दाब आता एकमेकाला धडकणार आहे, आणि ही परिस्थिती आज रात्री तिचं तीव्र रूप दाखवणार आहे. काल रात्री जर तुमच्याकडे विजा चमकत असतील, थोडाफार पाऊस झाला असेल, तर आज रात्री सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. 5 सूचना ज्या प्रत्येकाला पाळायला सांगितलेल्या आहेत. त्यामुळेच आजचा धोका हा संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडवणार आहे, आणि ज्यामुळेच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हाय अलर्ट लागू केलेला आहे. पहा, आतापर्यंत कधी एखाद्या समुद्रात कमी दाब सक्रिय व्हायचा, तर कधी एका समुद्रात व्हायचा, पण आज पहिल्यांदा दोन्हीही समुद्रांकडून कमी दाबाचा पट्टा वेगाने सरकतोय, आणि तो जेव्हा धडकणार आहे तेव्हा सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार उडेल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सरकारने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तर आपण पाहतोयच, पण 20 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. कोणते ते 20 जिल्हे आहेत की जिथे सगळ्यात जास्त धोका आहे? कोणते उरलेले 16 जिल्हे आहेत जिथे काय काळजी घ्यायला सांगितली आहे? पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत? दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते आहेत? कारण की प्रत्येक 3 तासानंतर याचे टप्पे बदलत जाणार आहेत, आणि आज मध्यरात्री हा तिसरा सगळ्यात भयानक टप्पा होणार आहे. त्यामुळे जर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागला तर तुम्ही सावध होऊन जा. साधारणपणे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजल्यापर्यंत हा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 7 ते 8 जिल्हे आहेत. तर दुसरा टप्पा जो आहे तो साधारणपणे 9 ते 11च्या दरम्यान आहे, आणि तिसरा टप्पा हा सगळ्यात भयानक टप्पा आहे. या टप्प्यामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत, आणि हा टप्पा रात्री 12 वाजल्यापासून रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत सक्रिय राहणार आहे, आणि या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाणादाण उडणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यांची प्रत्येक टप्प्यातली यादी, 24 तासांत पुढे काय काय होतंय याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण की सरकारने पहिल्यांदाच 5 महत्त्वाच्या सूचना ह्या लोकांना सांगितलेल्या आहेत. मग त्या सूचना नेमकं काय आहेत, कोणत्या खबरदारी त्या ठिकाणी लोकांनी घ्यायच्या आहेत, काय काळजी घ्यायची आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार. हा व्हिडिओ मध्येच बंद जर केला तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की ही माहिती जी आहे ही हवामान विभाग तसेच सरकारकडून देण्यात आलेली आहे. तुम्ही मोबाईल मेसेज पाहिलाच असेल, पण मोबाईलवर फक्त मेसेज आलाय, पण काय काळजी घ्यायची आणि जिल्ह्यांची यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील 20 सेकंदातच तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आज थोड्या वेळात महाराष्ट्रावर एक भयानक संकट कोसळणार.
सकाळपासूनच गारपिटीला सुरुवात झाली, पण आता 3 टप्प्यांमध्ये मध्यरात्रीपर्यंत या 20 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार. ही काही साधीसुधी गारपीट किंवा पावसाची न्यूज नाहीये. हा साक्षात निसर्गाचा इशारा आहे. जर याकडे दुर्लक्ष केलं तर अतोनात नुकसान होऊ शकतं. कारण अवघ्या 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाईटवरून जे चित्र समोर आलंय ते पाहून हवामान तज्ज्ञांचीही झोप उडालीये. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की बाहेर तर मस्त ऊन पडलंय, आभाळ निरभ्र आहे, मग धोका कुठे? तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हीच ती वादळापूर्वीची शांतता असते. आणि जेव्हा हा ढग फुटतो तेव्हा सगळं काही इतक्या वेगानं पालटतं की लोकांना सावरायलाही वेळ मिळत नाही. बघता बघता आभाळ काळं होतं, सुसाट वारा सुटतो आणि अचानक गारांचा पाऊस सुरू होतो. इतकी मोठी गारपीट होते की काही क्षणात अख्खं शेत पांढरं फटक पडतं. काही वर्षापूर्वी विदर्भाच्या छाताडावर नियतीने असाच घाला घातला होता. काळोखी रात्र होती, लोक सुखात निजले होते आणि अचानक काळजाचा ठोका चुकवणारी अशी चकाकी झाली की घरांची छप्र वाऱ्यात पत्त्यांसारखी उडाली. महाकाय वृक्ष मुळापासून उखडले गेले आणि इतक्या अक्राळ विक्राळ गारा कोसळल्या की पहाटे संपूर्ण गाव पांढऱ्या कफनात वेढल्यासारखं वाटत होतं. गरिबाच्या लेकरांसारख्या पिकांचं पार वाटोळं झालं. मुकी बिचारी जनावरं रक्ताळली. आणि आजही तो काळजाला घरं पाडणारा भयानक अनुभव तिथले लोक विसरू शकलेले नाहीत. आणि आता हवामान अभ्यासक धोक्याचा इशारा देत आहेत की अगदी तसाच जीवघेणा प्रकार पुन्हा एकदा आपल्या दारात उभा राहतोय. पुण्यातील एका जाणकार हवामान तज्ज्ञाने स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की आकाशात जे ढग जमलेत ना, ते साधीसुधी लक्षणं नाहीत. येणाऱ्या काही मिनिटातच हे संकट अत्यंत भयानक रूप धारण करू शकतो. म्हणजेच काय, तर मृत्यूचा हा खेळ आता तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलाय. पण आता सगळ्यात मोठी टांगती तलवार ही आहे की निसर्गाचा हा पहिला तडाखा नेमकं कोणाचं घर उद्ध्वस्त करणार, कोणत्या कोपऱ्यात सगळ्यात भीषण हाहाकार माजणार आहे आणि पुढचे 24 तास महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी किती भयंकर ठरणार आहेत, हे सगळं आपण काळजावर दगड ठेवून पुढच्या भागात बघणार आहोत. त्यामुळे तुमची नजर स्क्रीनवरून हटू देऊ नका, कारण आता मी सांगणारी जिल्ह्यांची यादी म्हणजे तुमच्यासाठी मृत्यू आणि जीवनातला फरक ठरू शकते. आता या व्हिडिओचा सर्वात थरकाप उडवणारा आणि महत्त्वाचा भाग नीट ऐकून घ्या. ज्या जिल्ह्यांना काळ सोकावलाय आणि जिथे परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ शकते. सुरुवातीला मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या पट्ट्यात पुढची काही वेळ मृत्यूशी झुंज देण्यासारखी असेल. अचानक सुसाट वारा सुटेल आणि विजांचा तांडव इतका मोठा असेल की उंबरा ओलांडणं म्हणजे स्वतःहून संकटाच्या जबड्यात जाण्यासारखं आहे. काही ठिकाणी गारांचा असा मार बसेल की डोळ्यादेखत सोन्यासारखी उभी पिकं मातीला मिळतील. शेतकरी मायबापासाठी हा काळ म्हणजे अग्निपरीक्षाच असणार आहे. पण संकट एवढ्यावरच थांबत नाहीये, कारण पुढचा खेळ तर त्याहूनही भयंकर आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये 24 ते 25 तारखेदरम्यान वातावरण अक्षरशः पेटलेलं असेल. प्रचंड उकाडा आणि गार हवेच्या धडकेमुळे आकाशातून आगीचे गोळे पडतील. काही भागात तर असा जलप्रलय होईल की बघता बघता रस्ते ओढ्या नाल्यांसारखे वाहू लागतील. आणि शेवटी मध्य महाराष्ट्र, अहमदनगर, सोलापूर आणि शेजारचा भाग, इथेही वादळ, पाऊस आणि गारपिटीचं दुष्टचक्र एकत्र येणार आहे. निसर्गाच्या या अचानक हल्ल्यामुळे कोणाला सावरण्याची संधीही मिळणार नाही आणि सगळी दाणादाण उडेल. आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झालीये, महाराष्ट्राचा कोपरा ना कोपरा आता संकटाच्या छायेखाली आहे. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षणापासून प्रचंड सावध राहा, कारण तुमची 1 सेकंदाची हलगर्जी सुद्धा मोठ्या विनाशाला निमंत्रण देऊ शकते. पुढच्या भागात आपण हे पाहणार आहोत की या संकटातून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव नक्की कसा वाचवायचा. तर मंडळी, आतापर्यंत आपण सॅटेलाईट इमेज आणि हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सविस्तरपणे पाहिला आहे. पण व्हिडिओची या शेवटच्या भागात मला तुमच्याशी अत्यंत मोकळेपणाने आणि जबाबदारीने काही गोष्टी बोलायच्या आहेत. बघा, आपण जेव्हा अशा प्रकारच्या बातम्या पाहतो तेव्हा मनात थोडी भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या की हवामान विभागाने दिलेला हा इशारा म्हणजे एक शक्यता आहे. निसर्ग हा आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे आणि हवामानात होणारे बदल हे सेकंदाला बदलू शकतात. त्यामुळे ही माहिती म्हणजे असं होणारच असा दावा नसून असं होऊ शकतं असं एक सतर्कतेचा इशारा आहे. अनेकदा आपण पाहतो की अंदाज वर्तवला जातो पण पाऊस हुलकावणी देऊन जातो, तर कधी कधी अंदाज नसतानाही आभाळ फाटतं. म्हणूनच या माहितीला भविष्याने न समजता पूर्वसूचना म्हणून पहा. माझं उद्दिष्ट तुम्हाला घाबरवणं कधीच नसतं, पण उलट तुम्ही आणि तुमचं कुटुंब
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीसाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असावं, हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपण सतर्क राहिलो तर मोठं नुकसान नक्कीच टाळू शकतो. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यातून पाहत आहात आणि सध्या तुमच्या जिल्ह्यात किंवा गावात आभाळाची परिस्थिती काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण तुमचा एक कमेंट तुमच्या भागातील इतर लोकांसाठी लाईव्ह अपडेट ठरू शकते. तुमच्याकडे वारे सुटले आहेत का, विजांचा कडकडाट सुरू झाला आहे का, किंवा अजूनही कडक ऊन आहे, या गोष्टी खाली कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आपल्या जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे याचा अंदाज येईल. विशेषतः माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की जर तुमच्याकडे कापणीला आलेलं पीक असेल किंवा गंज लावून ठेवलेला माल असेल तर तो सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवा. विजा चमकत असताना मोबाईलचा वापर टाळा आणि झाडांचा आश्रय अजिबात घेऊ नका. तुमचं एक पाऊल तुमचं आणि तुमच्या जनावरांचं आयुष्य वाचवू शकतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण माहिती वेळेवर मिळाली तरच तिचा उपयोग होतो. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेसेज पाठवा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. आणि हो, हवामान बदलानुसार काही नवीन अपडेट्स आले तर मी लगेच तुमच्यापर्यंत घेऊन येईलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. शेवटी इतकंच सांगेन, निसर्गासमोर कोणाचंच चालत नाही, पण एकजुटीने आणि सतर्कतेने आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.